ही चीड जी रस्त्यावर पाहायला मिळाली त्याच्यासाठी तुम्ही कारणीभूत पण होतात ना. तुम्हाला पोलीस सांगत होते की तिकडून मोर्चा काढू नका, दुसरीकडून मोर्चा काढायला आम्ही परवानगी देतो, तुम्ही का नाही घेतलं? हे खोटं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधिमंडळामध्ये. जर मला वाटतं पोलीस जर मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत असतील तर अशा पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करायला हवी होती. मी तुम्हाला सांगतो, मी आदल्या दिवशी 3 वाजता म्हणजे मोर्चाच्या आदल्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी 3 वाजता मीरा रोड पोलीस स्टेशन आहे, ज्या हद्दीतनं आम्ही मोर्चा काढणार होतो, जिथे परवानगीसाठी आम्ही अर्ज केला होता, त्या पोलीस स्टेशनला होतो. तिथले सिनियर PI माझ्यासोबत बसले होते. त्यांनी मला एक चकार म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं की आपण त्यांना माफी मागायला लावू, आपण त्यांना तुम्ही मोर्चा काढू नका, आम्ही माफी मागायला लावू. याच्या पुढे त्यांनी एकही शब्द माझ्याशी बोलले नाहीत की रूट बदला किंवा काय. आम्ही पत्र दिल्याच्या नंतर जर रूट बदलायचं होतं तर आम्हाला तुम्ही पत्र द्यायला पाहिजे होतं की तुमचा रूट बदला म्हणून. आणि आम्ही रूट बदलायचं का, कुठे काढायचं? शहराच्या बाहेर ना. जिथे घटना घडली त्या शहरातल्या लोकांना मेसेज देण्यासाठी आमचा मोर्चा होता ना. की मीरा भाईंदरच्या बाजूला असलेल्या खाडीला मेसेज द्यायचा होता आम्हाला मेसेज त्या लोकांना द्यायचा होता ज्यांनी मराठीच्या विरोधात महाराष्ट्रात मोर्चा काढायची हिंमत केली. आणि त्याच्यासाठी तो मोर्चा होता आणि तो मोर्चा शेवटी निघाला. माझ्या सहित मनसेच्या 1,500 लोकांना तुम्ही अरेस्ट केल्याच्या नंतरही जर मोर्चा निघतो तर तुम्ही विचार करा तिथल्या लोकांमध्ये काय चीड आहे. तिथल्या घाणेरड्या राजकारणाची चीड तिथल्या लोकांमध्ये आहे. तिथल्या बाबतीतची प्रचंड चीड आहे. तिथे त्यांनी 2 भागांमध्ये ते वाटलेलं आहे, मराठी आणि तिथले बाहेरनं आलेले लोक. आता आम्ही काय तिकडनं बाहेरनं आलेल्या लोकांचा विरोध करत नाहीये, पण याची सुरुवात केली आहे भारतीय जनता पक्षाच्या त्या आमदारांनी. ह्या मतांचं डिवायडेशनमध्ये त्यांनी मराठी आणि बाहेरनं आलेली लोक असा वाद तिथल्या आमदारांनी लावलेला आहे.